वेश्या. माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची आणि मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामोरे आहे. भारत माता की, भारत माता की, भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारत माता की, भारत. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळेही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, तरी तरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. आज 77वा प्रजासत्ताक दिन या आमच्या संविधान जेव्हा तयार झालं, आमच्या संविधानाची प्रस्तावना होती आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक या शब्दापासून ती सुरुवात झाली. या ठिकाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्याखाली संविधान तयार केलं गेलं. त्यांनी मी शब्द न वापरता आम्ही शब्द वापरला. म्हणजे आम्हा संपूर्ण भारतीय लोकांचा सहभाग या राज्यघटनेमध्ये आहे हे त्यांना ते प्रदर्शित करायचं होतं, दाखवायचं होतं. म्हणून म्हणतात की कुठलाही व्यक्ती हा जन्मजात स्वतंत्र असतो. सुखाचा, संपत्तीचा, जीविताचा उपभोग घेण्याचा हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, अधिकार आहे. ते हक्क त्याला प्राप्त झाले पाहिजे. मग या ठिकाणी या समाजाचा जो गाळा आहे हा गाळा सुरळीतपणे चालावा, एक स्वास्थ्यपूर्ण जीवन या ठिकाणी आम्हाला जगता यावं, यासाठी एक काहीतरी नियमाचं एक चौकट पाहिजे. आणि ती नियमाची चौकट म्हणजे काय, तर आमची ही राज्यघटना. असं म्हणतात की कुठलीही घटना ही ईश्वरलिखित नाही, अलिखित सामाजिक करारातून तयार झाली आहे. आणि ज्या माणसाने घटना तयार केली तोच माणूस जर घटनेचं उल्लंघन करत असेल तर असं सरकार, अशी सरकार उलटून टाकण्याचा अधिकार या जगामध्ये कोणाला असतं तर त्या देशाच्या सर्वसामान्य लोकांना असतं. आणि तीच लोकशाही आम्हाला या ठिकाणी मानवायची आहे. ती लोकशाही आम्हाला प्रगल्भ करायची आहे. त्या लोकशाहीचा सर्वांगीण विकास आम्हाला करायचा आहे. ती लोकशाही प्रगल्भ करत असताना, ती लोकशाही सर्वांगीण विकसित करत असताना काय होतं, तर आमच्याही लोकशाही समोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत.
अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या ठिकाणचा दहशतवाद आहे, या ठिकाणचा आतंकवाद आहे, या ठिकाणचा नक्षलवाद आहे, या ठिकाणचे दारिद्र्य आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे, दुष्काळ आहे, महिलांचे प्रश्न आहे, बालकांचे प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न आम्हाला हाताळावे लागले. या सर्व प्रश्नांचं जेव्हा निराकरण होईल तेव्हाच आम्ही या ठिकाणी अगदी निर्भीडपणे स्वास्थ्यपूर्ण या ठिकाणी जीवन आम्ही जगू शकतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पुनश्च एकदा या ठिकाणी आले उभे झाले या ठिकाणचे गावकरी या सर्वांचे या ठिकाणी मी शब्दसून स्वागत करतो. विजय भाऊ बनसोड यांचेही सुद्धा या ठिकाणी मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. विजय भाऊ बनसोड. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिनिधी पूजन संपन्न होते आहे. विद्यार्थ्यांनी शांत राहायचं आहे. कनिष्ठ महाविद्यालय द्वारा आज भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. सत्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री केवी उपाख्य बाळासाहेब शिसोदे, सचिव श्री निलेश भाऊ शिसोदे, उपाध्यक्ष श्री योगेश्वर सिंह, उपाख्य बंधुभाऊ शिसोदे, तसेच कार्यकारिणी सदस्य श्री जयंत भाऊ शिसोदे, तसेच संस्थेचे सदस्य श्री मंगेशराव मारोटकर, माजी मुख्याध्यापक विनोदराव काकडेकर, माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री प्रकाशराव मारोटकर, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व गणमान्य सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचा 77वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत. त्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये येणाऱ्या सर्व आगंतुकांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. हा श्रावणीची आई आली आहे. तिने पुलगाव या ठिकाणी सुद्धा
तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडलीच नसती आणि माता रमाईच नसती तर या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान मिळालेच नसते. आणि म्हणूनच भारताचा हा इतिहास घडविणाऱ्या रणरागिणी राष्ट्रमाता राजमाता माता जिजाई सावित्री आणि रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी या लेझिम कवायतीचं स्वागत करावं. लेझिम कवायतीचे मार्गदर्शक देशपांडे सर तसेच श्री शेलपूर सर. 12 जानेवारी 1598 स्वराज्याच्या जननी मासाहेबांची जयंती. मासाहेबांबद्दल काय वर्णावं. महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहार काढून ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला, ज्या माऊलीनं आम्हा मराठी माणसाला स्वराज्यरूपी राजे शिवराय दिले, ज्या माऊलीनं या मातीतील आयाबायांमध्ये धाडस निर्माण केलं. मासाहेब म्हणजे स्वराज्याच्या जगदीत. सावित्रीबाई शिकवायला गेल्या म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया शिक्षित झाल्या. जीवन
प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गौऱ्या शेळी टाकून, कोळसा वेचून, पै पैका जमवून, घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला नाही. सोन्यासारखा धाडलेला हा संसार अहिल्याबाईंच्या वडिलांनी ही परंपरा मोडत आपल्या मुलीला घरातच शिकवायला सुरुवात केली. अहिल्याबाई प्रजेसाठी फक्त एक महाराणी नव्हत्या, तर प्रत्येक संकटात ढाल बनणाऱ्या एक राजमाता होत्या. अशा या थोर राजमातेला आणि त्यांच्या दूरदृष्टीला आमचा प्रणाम. एकच राणी अशी जन्मली चौंडिया गावात. एकच राणी अशी जन्मली चौंडिया गावात. दरबार तिने घातला
बल्लेबाजी और आत्मरक्षा जैसी कलाओं में भी उन्हें निपुण बनने के लिए प्रेरित किया। उनके पिता का यह दृष्टिकोण उस समय की सोच से कहीं आगे था। मैं लक्ष्मीबाई हूँ, झांसी की रानी। झांसी को अंग्रेजों के हाथों में नहीं जाने दूंगी। बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान